नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक 5 निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जिओमेट्री या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। अंतिम परीक्षेसाठी 7 गुणांचा हा घटक आहे। या ठिकाणी आपण या पुढचा भाग रेषेचा चढ स्लोप ऑफ ए लाईन हा महत्त्वाचा घटक पाहणार आहोत। यावरील सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये असतो। या ठिकाणी y निर्देशकातील फरक भागिले x निर्देशकातील फरक म्हणजेच समजा रेषा Lचे x1 y1 आणि x2 y2 हे कोणते दोन बिंदू असतील तर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 या स्थिर गुणोत्तराला रेषेचा चढ म्हणतात। रेषेवर समजा L रेषेवर x1 y1 हा पहिला बिंदू आणि दुसरा बिंदू x2 y2 असेल, म्हणजे त्याच्या पुढचा हे कोणते दोन बिंदू असतील तर पुढचा मोठा असतो मागचा लहान असतो, परंतु y निर्देशकातील फरक भागिले x निर्देशकातील फरक म्हणजेच y2 - y1 भागिले x2 - x1 हे जे गुणोत्तर आहे हे स्थिर गुणोत्तर येणार आहे। कारण एकाच रेषेवरचा प्रत्येक रेषाखंडाचा चढ समान असतो। रेषेचा चढ m या अक्षराने दाखवला तर m बरोबर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे x अक्षाच्या धन दिशेची लघुकोन करणाऱ्या रेषेचा चढ या ठिकाणी धन असतो। या ठिकाणी रेषा L आणि ही रेषा T, L रेषा आणि ही T रेषा या दोन्ही रेषांनी x अक्षाच्या दिशेशी हा लघुकोन केलेला आहे। हा लघुकोन आहे, हा लघुकोन 90 पेक्षा लहान म्हणून त्या रेषेचा चढ धन असतो। आणि x अक्षाच्या धन दिशेची जे आरंभ बिंदूच्या उजवीकडचा भाग हा धन दिशा आहे आणि या धन दिशेचा हा विशाल कोन आहे, हा कोन विशाल कोन आहे। x अक्षाच्या धन दिशेशी एखादी रेषा विशाल कोन करत असेल तर त्या रेषेचा चढ या ठिकाणी ऋण असतो। n ही रेषा जी आहे ती विशाल कोन करते म्हणून n रेषेचा चढ धन आहे, ऋण आहे। आणि रेषा L आणि T x अक्षाच्या धन दिशेशी लघुकोन करतात म्हणून यांचे चढ या ठिकाणी धन आहेत। ओके, या ठिकाणी x अक्ष आणि y अक्ष आणि अक्षाला समांतर असणाऱ्या रेषांचे चढ या ठिकाणी x अक्षाचा चढ काढायचा असेल तर y निर्देशकातील फरक म्हणजे x अक्षावरच्या बिंदूंचा y निर्देशक 0 असतो म्हणून 0 वजा 0 भागिले x2 वजा x1 0 वजा 0 0 कोणत्याही शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर या ठिकाणी भागाकार 0च असतो म्हणजेच x अक्षाचा चढ 0 असतो। आणि y अक्षाचा चढ पाहिजे असेल तर y2 - y1 भागिले y अक्षावरती x अक्षाचे निर्देशक 0 असतो। आता छेदस्थानी 0 आला y2 वजा y1 भागिले 0 आणि 0नं कोणत्याही संख्येला भागता येत नाही म्हणून 0ने भागता येत नसल्याने y अक्षाचा चढ ठरवता येत नाही, y अक्षाचा चढ ठरवता येत नाही आणि x अक्षाचा चढ या ठिकाणी 0 असतो। हा महत्त्वाचा भाग आहे। जर दोन रेषांचा चढ समान असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात। ओके, जर दोन रेषांचा चढ समान असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात। यावर आधारित आपण सराव संच 5.3 सोडवणार आहोत। रेषांनी x अक्षाच्या धन दिशेची केलेले कोन दिले आहेत त्यावरून त्या रेषांचे चढ काढा। अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ॲक्सिस आर गिवन, फाइंड द स्लोप ऑफ दीज लाईन्स। या ठिकाणी 45 मापाचा कोन दिलेला आहे पण टॅन 45 म्हणजे 1। ओके, पहा 45 45 90 मापाचा हा काटकोन चौकोन काढलेला आहे। हा कर्ण आहे, ह्या दोन बाजू एकरूप आहेत। एकरूप कोणासमोर म्हणजे एकरूप असतात तेव्हा कर्ण 2 असतो, 1 चा वर्ग 1 1 चा वर्ग 1 दोघांची बेरीज 2 2 चा वर्गमूळ 2 वर्गमूळ 2। टॅन 45 समोरील भुजा भागिले लगतची भुजा, त्यामुळे या ठिकाणी टॅन 45 बरोबर 1। m बरोबर टॅन थीटा, m बरोबर टॅन 45 आणि m बरोबर 1। m म्हणजेच आपण चढ घेतलेला आहे, रेषेचा चढ बरोबर 1। त्यानंतर काय आहे 60 आहे, 60 अंशाचा कोन। आता 60 अंशाचा कोन 30 60 90 हा 30 आहे, हा 60 आहे, हा 90। 30च्या समोर 1 कर्णाला 2 आणि 30च्या समोर 1 कर्णाला 2 आणि 60च्या समोर वर्गमूळ 3। 30 मापाच्या कोनासमोरील ही भुजा
कर्णाच्या निम्मी असते आणि 60 मापाच्या कोनासमोरील भुजा या कर्णाच्या वर्गमूळात 3/2 पट असते, म्हणजे ही वर्गमूळात 3 आहे. ओके, त्यामुळे tan 60 चढ m बरोबर tan 60, m बरोबर tan 60 समोरील भुजा भागिले लगतची भुजा वर्गमूळात 3/1 म्हणजे वर्गमूळात 3. ओके, अशा पद्धतीनं रेषेचा चढ वर्गमूळात 3. या ठिकाणी तिसरा आहे 90. रेषेचा चढ m बरोबर tan थीटा, m बरोबर tan 90, परंतु tan 90 म्हणजे या ठिकाणी हे अव्याख्येय आहे. ओके, आपण पाहिलं आहे अव्याख्येय का, भागिले 0 आले की अव्याख्येय. हा तक्ता पाहिला तर आपण लक्षात येईल, आपल्या पाठ्यपुस्तकातील आपल्या 127 पानावरचा आहे. हा tan 00 tan 30/1/3 tan 45/1 tan 60 वर्गमूळात 3 आणि ठरवता येत नाही. पुढील प्रकरणामध्ये आपण शिकणारच आहोत. ठरवता येत नाही. ओके, प्रश्न दुसरा आहे, खाली दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा. A23 आणि B47. या ठिकाणी A23 हा जो बिंदू आहे आपण तो x1 y1 समजूया. A47 हा x2 y2 समजूया. रेषा ABचा चढ y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. y2 7 आहे, 7 वजा y1 3 आहे, छेद x2 4 आहे, वजा 2. 7 वजा 3 4 भागिले 2, 4 भागिले 2 2. रेषा एबीचा चढ बरोबर 2. ओके, दुसरा आहे P वजा 3 1 आणि Q 5 वजा 2. या ठिकाणी रेषा PQचा चढ काढताना हा बिंदू x1 y1 हा x2 हा y2. रेषा PQचा चढ बरोबर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. y2 वजा 2 आहे, y1 वजा 1 भागिले x2 5 आहे, वजा x1 वजा कंसात वजा 3 वजा 2 वजा 1 वजा 3 भागिले 5 अधिक 3 वजा वजा अधिक वजा 3/8. रेषा PQचा चढ वजा 3/8. पुढचा एखादा आपण विचारात घेऊया. L बिंदू आहे, चौथा वजा 2 वजा 3 आणि M वजा 6 वजा 8 दोन्हीही या ठिकाणी ऋणच. या ठिकाणी निर्देशकांची चिन्ह आहेत. चौथा L वजा 2 वजा 3 आणि M वजा 6 वजा 8. हा x1 आहे, हा x2 आहे, हा x1 y1 आणि हा x2 y2. रेषा LMचा चढ y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. ओके, y2 आहे वजा 8 वजा y1 कंसात वजा 3, x2 आहे वजा 6 वजा कंसात वजा 2, वजा 8 वजा वजा अधिक 3 भागिले वजा 6 वजा वजा अधिक 2 वजा 8 अधिक 3 वजा 5 वजा 6 अधिक 2 वजा 4 बरोबर 5/4. वजा वजा चिन्ह गेले. रेषा LMचा चढ 5/4. त्यातला 6वा आहे या ठिकाणी T0 वजा 3 आणि S04. हा x1 हा y1 हा x2 आणि हा y2. रेषा THचा चढ y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. y2 वजा y1 4 वजा कंसात वजा 3 भागिले 0 वजा कंसात वजा 3 वजा वजा अधिक 4 अधिक 3 वजा वजा अधिक 0 अधिक 7 7 भागिले 7. त्या संख्येला भागले भाकरे घेतो.
रेषा टीचा चढ 1. पुढचा प्रश्न आहे, खालील बिंदू एक रेषा आहेत की नाहीत ते ठरवा. पहिला आहे A -1 -1, B 0 1 आणि C 1 3. या ठिकाणी कोणत्याही दोन रेषाखंडांचा चढ काढायचा, तो समान आला की एक रेषीय आहेत, कारण एकाच रेषेवरील सर्व रेषाखंडांचे चढ समान असतात. मग ABC एक रेषा असतील, रेख AB, रेख BC, रेख AC हे एकाच रेषेवरील रेषाखंड आहेत, त्यांचे चढ समान असतात. या ठिकाणी रेषा ABचा चढ y2 - y1 भागिले x2 - x1. y2 1 आहे, 1 वजा आणि y1 -1 आहे. 1 वजा कंसात वजा 1 भागिले 0 वजा कंसात वजा 1. ओके. वजा वजा अधिक 1 अधिक 1 भागिले वजा वजा अधिक 1. 1 आणि 1 2 भागिले 1 म्हणजे 2. ओके. रेषा ABचा चढ त्यानंतर रेषा BCचा चढ काढूया. रेषा BCचा चढ काढण्यासाठी B 0 1 आहे आणि C 1 3 आहे. म्हणजे या ठिकाणी y2 वजा y1 म्हणजे 3 वजा 1, 3 वजा 1 भागिले 1 वजा 0 बरोबर 3 गेला 2 भागिले 1 म्हणजे 2. म्हणजे रेषा AB रेषा BC यांचे चढ समान आहेत. ओके. म्हणून AB समांतर BC आणि बिंदू B रेषेचे चढ समान असतील तर रेषा समान असतात. म्हणून बिंदू B दोन्ही रेषावर आहे. AB BC आहे, हा दोन्ही रेषावर आहे आणि म्हणून हे दोन्ही रेषा एकच आहेत. ओके. या दोन्ही रेषा एकच आहेत म्हणून बिंदू ABC एक रेषा आहेत. ओके. म्हणजे RS समांतर ST बिंदू S दोन्ही रेषेवर आहे. दोन्ही रेषा एकच आहेत. एकच आहेत म्हणून बिंदू R, S व T हे एकरेषीय बिंदू आहेत. ओके. यापुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. फार मोठा व्हिडिओ होऊ नये याची दक्षता घेतलेली आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या 10वीतल्या सर्व मित्रांच्यासाठी तो शेअर करा. धन्यवाद.